पुरोगामी महाराष्ट्रामध्ये विधान भवनामध्ये जे प्रकार आज घडताना दिसत आहेत ते प्रकार या ठिकाणी यशवंतराव चव्हाण जर असते तर त्यांनी पाहिलं जर असतं तर त्यांना किती वाटलं असतं, त्यांना किती यातना झाल्या असत्या याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. यशवंतराव चव्हाणांनी जी राजकीय संस्कृती, जे राजकीय सहचार्य या सदनामध्ये घालून दिलं, जी मूल्ये या सदनाला घालून दिलीत, ज्या मूल्यांची जोपासना करण्याची आर्तहाक तेव्हाच्या कालखंडामध्ये यशवंतराव चव्हाणांनी या सदनामध्ये दिली, त्या सदनातील या मूल्यांची आज पायमल्ली होताना दिसते आहे. आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय घडतंय, महाराष्ट्राच्या राजकारणात नव्हे तर महाराष्ट्राच्या ज्या समस्या जिथे मांडल्या जातात किंवा जिथे खऱ्या अर्थानं शासन म्हणून कारभार चालविला जातो, त्या पवित्र मंदिरामध्ये अशा जर घटना घडत असतील, त्या घटना तुम्हाला सांगायची गरज नाही, तुम्हाला माहीतच आहे. या घटना जर सातत्यानं अशा घडत असतील तर आपल्या या राजकीय संस्कृतीला कुठेतरी अवकळा प्राप्त झाली असं म्हणायला हरकत नाही. आपण जेव्हा आपलं काहीतरी आजार असतो आणि आपण डॉक्टरांकडे जातो तेव्हा डॉक्टर किती निष्णात आहे याचा विचार करतो. आपल्याला कोर्टामध्ये एखादी केस लढवायची असते तेव्हा आपण हाही विचार करतो की वकील किती निष्णात आहे. आपल्या मुलाला एखाद्या शिक्षण संस्थेमध्ये दाखल करायचं आहे किंवा एखाद्या ठिकाणी सेंटरला पाठवायचं आहे शिक्षणासाठी, त्या ठिकाणी शिकवणारे शिक्षक किती तज्ज्ञ आहेत याचा आपण विचार करतो. पण कधी भारतीय राजकारणामध्ये त्या विधान भवनामध्ये आपण ज्या लोकांना पाठवतो ते त्या क्षेत्रामध्ये किती निष्णात आहे याचा आपण कधी विचार केला आहे? कृषी मंत्री किंवा शिक्षण मंत्री किंवा अर्थमंत्री किंवा सहकार मंत्री अशी विविध पदं मंत्र्यांची जेव्हा वाटली जातात तेव्हा आपल्या एकही गोष्ट लक्षात येत नाही की किती वर्षाचा त्या व्यक्तीला अनुभव आहे शिक्षण मंत्री होण्यासाठी, किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये त्या व्यक्तीचं काय योगदान आहे की म्हणून ज्या व्यक्तीला आपण शिक्षण मंत्री करावं, त्या व्यक्तीला आपण या ठिकाणी कृषी मंत्री करतोय, त्या व्यक्तीचं या कृषी क्षेत्रामध्ये काय योगदान आहे, काय रिसर्च आहे, काय संशोधन आहे आणि या काळ्या मातीशी त्याची नाळ किती जुळलेली आहे याचा कुठे विचार होताना दिसतोय का? ज्या व्यक्तींना सहकार मंत्री करायचंय त्या मंत्र्यांना सहकार कायद्याबद्दल, सहकारी क्षेत्रांबद्दल आणि एकूणच त्या सहकाराबद्दल माहिती असणं आवश्यक आहे. अशा विविध जी मंत्रिपदं आहेत, जेवढे मंत्री आहेत, जेवढी मंत्रिपदं आहेत, जेवढी खाती आहेत, त्या खात्यांमध्ये निष्णात असणारे व्यक्ती जर आपण विधानभवनामध्ये पाठवायला लागलो तर खरंच त्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट होईल आणि खऱ्या अर्थानं राजकीय लोकशाही, राजकीय सामाजिक मूल्य जोपासल्या जाऊन आपल्या महाराष्ट्राचं चित्र बदलायला लागेल. पण हे तेव्हा होईल जेव्हा खरंच त्या लायकीची माणसं जर आपण पाठवत राहू आणि अशा बदलानंतर तो महाराष्ट्र वेगळा दिसायला लागेल. राजकीय, सामाजिक, आर्थिकदृष्ट्या आपण पुढारले जाऊ. पण हे होणं तितकं सोपं नाही. हे चिंतन करण्याची वेळ प्रत्येक नागरिकावर येऊन ठेपलेली आहे. आपल्याला आता विचार करावा लागणार, कारण या लढायांमध्ये आपले सर्वसामान्य लोकांचे मुद्दे, प्रश्न, जिवंत प्रश्न हे फार मागे पडताना दिसत आहेत आणि आपल्याला कुठेच न्याय मिळताना दिसत नाही. याचाही साकल्यानं विचार करावा लागेल. या राजकीय संस्कृतीमध्ये, या राजकीय अधिपटलावरती बरेच लोक सगळेच वाईट आहेत अशातला भाग नाही, सगळेच अशिक्षित आहेत किंवा सगळ्यांनाच काही जमत नाही अशातलाही भाग नाही. पण हे तारतम्य आपल्याला ठेवावं लागेल, हे बॅलन्स आपल्याला ठेवावं लागेल आणि खऱ्या अर्थानं ती राजकीय संस्कृती परत आपण नव्या दमानं सुरू करू शकू. पण हे तेव्हा जेव्हा अशा लोकांना आपण त्या ठिकाणी पाठवू तेव्हा. भेटूया पुढच्या भागामध्ये. हे विश्वचैतन्याचे या चॅनलला नक्कीच आपण सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. नमस्कार.